शुभ सकाळ सर्वांना. सर्वात प्रथम जय जय रघुवीर समर्थ. तुमचे स्वागत आहे माझ्याच काव्यास कॉर्नर या चॅनलवर. आज व्हिडिओ बनवण्याचा उद्देश म्हणजे सर्वांना माहितीच आहे. आज आहे 27 नोव्हेंबर 2025, म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार. तर आज मी माझ्या घरी कशी मी पूजा मांडणी करते हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. थोडी माझी तब्येत डाऊन आहे, चेहऱ्यावरून आवाजावरून तुम्हाला कळतच असेल. एवढी उत्साही नाही आहे मी, पण तरी देवी माझी परीक्षा घेत आहे आणि आज हे सगळं कार्य भक्तीच करून घेणार आहे असं समजून मी आज कामाला लागते. तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये मी सगळं काय काय दिवसभरात केलेलं हे दाखवते. सर्वात प्रथम मी मॉर्निंगला लवकरच उठलेली 5:30 वाजता. लवकर आंघोळ वगैरे करून घेतली, बाकीची छोटी मोठी कामं करून घेतली आणि म्हटलं पहाटे होण्याच्या आधी आपली घरची देवबत्ती करून घेतलेली बरी पडते, म्हणजे बाकीचा नाश्ता पाणी वगैरे येतो तर ते भरायला बरं पडेल. म्हणून मी आपली घरच्या देवतांची पूजा करून घेतली. अगदी मन प्रसन्न होतं त्या दिवशी. ही बघा माझी पूजा आटपून झालेली. खूप प्रसन्न वाटत होतं मंदिराकडे बघून आणि सगळं वातावरण बघून. अजून तर पूर्ण पूजा बाकी होती महालक्ष्मीची. त्याच्यानंतर मी नाश्त्याला रुद्रला आणि त्याच्या पप्पाला पोहे आणि फर्स्ट क्लास चाय बनवली. आणि हे बघा माझं गणपतीचं तोरण. हे मला तोरण खूप आवडतं आणि खूप सुंदर पण दिसतं. त्याच्यानंतर मी आपल्या मेन गेटला म्हणजे दरवाजाला आहे ना तोरण आणि हे शेजारी डेकोरेशनचं सामानने छान सजून घेतलं दरवाजा, कारण की पुढे मला अजून हळदीचं लेपन करायचं होतं उंबरठ्याला लावण्यासाठी. तर मी इथे आहे ना हळदीचं लेपन करते. त्याच्यामध्ये मी हळद घेतली 2 चमचे, हे कपूर घेतलेला वाटून आणि गोमूत्र आणि गुलाबजल हे सगळ्याचा लेप करून घेतलेली आहे. जेणेकरून ना हळदीचा लेप लावल्याने ना खूप पॉझिटिव्हिटी येते घरामध्ये. खूप सुगंध कापूरमुळे दरवळतो, गोमूत्रामुळे खूप पवित्र मानलं जातं. मी असे लक्ष्मीपूजन या महालक्ष्मीच्या व्रताला किंवा काही सणसूद असल्या जे हिंदू धर्मात आपल्या केल्या जातात ना, त्यावेळेस मी माझा उंबरठा मी हळदीच्या लेपणनी करूनच घेते. मला खूप पॉझिटिव्ह वाटतं आणि हे करण्यात खूप वेगळाच आनंद भेटतो. त्याच्यानंतर मी दरवाजाला स्वास्तिक काढून घेतला. स्वास्तिकशिवाय आपली कुठली कामं होतच नाही. स्वास्तिक आणि गणपतीची स्थापना केल्याशिवाय आपलं काम होतच नाही पुढचं. आणि हे स्वास्तिक माझा कॅमेरा फ्रंट साईडचा आहे सेल्फीमधून, त्याच्यामुळे तो स्वास्तिक उलटा दिसतं. तुम्ही समजू नका की मी उलटा काढलेला आहे. त्याच्यानंतर थोडंसं बेसिक कामं उरकल्यानंतर म्हटलं दरवाजामधली रांगोळी काढून घेऊया. एक सिंपलच रांगोळी काढते आहे. म्हटलं आता लक्ष्मीच येणार आहे घरी, तर लक्ष्मीची पावलं आपण काढूया. सो लक्ष्मीची पावलं वगैरे छोटी सिंपल रांगोळी काढून मी मग पुढच्या कामाला तयारीला लागलेली आहे. हे बघा. त्याच्यानंतर ना मी आपल्याला पूजेला बसण्याच्या आधी सगळी तयारी करून घेते. तुम्हाला दाखवते काय काय घेतलं. पहिले मोठं तामण घेतलं, समई, 5 फळं लागतील, एक मोठं नारळ आणि वेणी, हे विड्याची पानं, 2 पांढरी फुलांचा करंटा आणि एक रंगीबिरंगी म्हणजे गुलाबी कलरचा फुलांचा करंटा घेतलेला. आणि ही 5 प्रकारचे 5 पानं आहेत देवीच्या त्या कलशामध्ये लावण्यासाठी. कलश भरलेला मी सकाळच्या ताज्या पाण्यानेच भरून ठेवलेला. आणि देवीचा फोटो, देवीचे दागदागिने पूर्ण, आणि हे देवीचं मुकुट मी काल ह्या वर्षी नवीन घेऊन आलेली आहे. खूप सुंदर दिसते बघा ना, बघताक्षणी मला खूप आवडलं देवीचं रूप. आणि हे देवीचे दागिने, माझे पुस्तक वगैरे हे सगळी पूजा मांडायला आपल्याला बरी पडतील. म्हणजे कसं सगळी सेट तयारी करून ठेवली असेल ना तर बरं पडतं. पूजेला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला काहीतरी दाखवते. मी यूट्यूबच्या व्हिडिओज बघून DIY करत असते घरामध्ये. मी गेल्या वर्षी पणत्यांचं हे बनवलेलं. माझ्या प्रत्येक व्हिडिओजमध्ये तुम्ही बघितलं असाल. मागच्या वर्षी देवीच्या पूजेच्या इथे पण मी डेकोरेशन केलेलं, अजून दिवाळीला पण केलेलं. हे सगळं मी घरही बनवलेलं आहे. हे बघा,
आज मी व्हिडिओ नाही केला खास, मला टाईम नाही मिळत, नेहमीच बोलत असते. हे पिस्ताचे शेल्स असतात ना, त्याचं मी बनवलेलं आहे. हा एक बनवला आहे आणि हा एक पणती ठेवायला ठेवलेलं आहे. ह्याचे पण मी बरेचसे ह्याच्या व्हिडिओमध्ये ठेवलेलं आहे. आणि आत्ता नवीन ट्रेंड निघालेलं रेडी टू रंगोली, ते पण मी घरात बसून मला म्हणजे मी कामावरून आल्यानंतर घरचं सगळं करून ज्यात वेळ मिळतो तसं मी करत राहते. तर माझं सर्वात फेवरेट जे बनले DIY रांगोळीमध्ये रेडी टू, ते फक्त खास महालक्ष्मी पूजनसाठी केलेलं, ते माझं खूप फेवरेट आहे. मला पण खूप आवडेल. हे बघा, कमळ, हे मी आता लावणार आहे, तुम्ही आता बघू शकता. हे मला खूप आवडतं. त्याच्यानंतर ना हे मी देवीचे पावलं बनवलेले आहेत, ते पण खूप सुंदर आहेत. ते पण मला आता लावायचे. अजून भरपूर बनवायची होती. आणि ही छोटी छोटी फुलं बनवलेली आहेत. कधी रांगोळी काढायला टाईम नाही मिळत आहे, सो मी हे अशी 4 बनवलेली आहेत. बघू शकता, खूप सुंदर आहेत, छान वाटतात मी रंगोळी बनवते तेव्हा. आणि ही एक अशीच होतं उरलेल्यामुळे मी असं बनवलं आहे. आणि आता ह्या रंगोळीचा मी खास आज उपयोग करणार आहे. तसं मला खूप टाईम या सुट्टीच घेतली, अपडे घेऊन जाणार होते, पण म्हटले की त्या हे सगळं आवडून जमलं तर जाईल, मला तब्येत बरी नाही म्हणून, सो नाही गेली. आणि हे वेली बनवलेली आहेत, ते मी आता इकडे पूजेला मांडणारच आहे. मी रांगोळी नाही काढणार, रेडी टू रांगोळीची हेच डिझाईन लावणार आहे. कुठेतरी उपयोग झाला पाहिजे, सो हे केलेलं आहे. आणि हे पण हे गेल्या वर्षी पणती स्टँड ठेवायला केलेलं, हे मी खास दाखवायचं होतं म्हणून ह्याच्यात केलं. आता आपण हे करूया, डेकोरेशनचं करूया हे. आणि हे खास ह्याच्यासाठी केलेलं, बॅकग्राऊंड डेकोरेशन करण्यासाठी देवीच्या इथे. मी तयारी आधी केली होती, स्वतः लावायचं. व्हिडिओ दाखवते 2 मिनिटं करू देते. तर सर्वात प्रथम मी स्वास्तिक काढून घेतलेला आहे आणि येथे चौरंगा स्थापन केलेला आहे, त्याच्यावर लाल कपडा अंतरलेला आहे. आता मी ही सगळी तयारी मगाशी दाखवल्याप्रमाणे आधीच करून ठेवलेली. मला यावेळेस व्हिडिओ व्लॉग करायचा होता, सो मी म्हटलं की साडी घालूनच पूजा करूया आणि व्लॉग पण करूया. तशी पण सुट्टी घेतलेलीच आहे, त्याच्यामुळे मी साडी वेअर केलेली. आणि मग सर्वात प्रथम आपण समई प्रज्वलित करून घेऊया. समईचं डेकोरेशन नाही आलं आहे खाली, ते पण फुलांचं छान मी केलेलं होतं. आंब्याची पानं कट करून ते छान डेकोरेशन असं केलेलं आहे. तर इथे मी ही राईस घेतलेला आपल्या साठवणीतलाच, जो घरगुती असतो, घरात जेवतो आपण वगैरे, तो राईस घेतलेला आहे. कारण की ह्या राईसचं नंतर आपण खीर वगैरे बनवूनच घेतो आणि खाऊन टाकतो. त्याच्यानंतर मी ह्या राईसवर अष्टलक्ष्मी काढलेली आहे. अष्टलक्ष्मी याकरता की हे रूप लक्ष्मीचं हे धन संपत्ती ऐश्वर्यासाठी असतं, जेणेकरून आपल्या घरात सुख शांती ऐश्वर्य आणि समाधानी राहावं घरात. तर ह्याच्यामुळे ही पूजा केल्यामुळे आपल्याला धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, संतानलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, विजयलक्ष्मी, आदिलक्ष्मी या 8ही देवींचे आशीर्वाद आपल्या घरी असतात असं म्हटलं जातं. सो त्याच्यानंतर मी इथे एक साईडला अजून एक दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे चौरंगावर, कारण की तर आता आपण श्री महालक्ष्मीची देवीची स्थापना करणार आहोत. मी इथे कलश घेतलेला आहे,
ॲक्च्युली मी ब्लाऊज पीसची साडी रेडी करून ठेवलेली, ती मी आता या व्हिडिओमध्ये नाही दाखवते कारण की ना ते खूप मोठं झालेले साडी आणि माझ्या कलर्सनुसार ती साडी बसत नव्हती, ती एकदम पसरून गेलेली आणि माझ्याकडे छोटा पाट वगैरे नाही, मी नेक्स्ट इयर वगैरे घेऊन टाकेन कारण की त्याच्यामुळे ती जरा वर आला असतं कलर्स तर अजून छान दिसले असते देवीचं रूप वगैरे. सो मग मी हे पण एक्स्ट्राचं आणून ठेवलेली ही रेडीमेड साडी, तो ते ही वेअर केली. मागे पाचही आपली पानं आंब्याची पेरूची सगळ्याची पानं कळशामध्ये टाकून हे देवीचं रूप पण सजवलेलं होतं. मी आधीच मी कानातले वगैरे घातलेले, आता फक्त त्यांना दागिने वगैरे घालायचे आहेत. इथे मी दागिने घालून घेते आहे. आता आपण वेणी वगैरे घालून घेऊया. वेणी घातली आणि मी रेडीमेड गजरा पण आणलेला, तो पण खूप सुंदर वाटत होता देवीला. देवीचं रूपच बघून मला खूप प्रसन्न वाटत होतं खरं सांगायचं तर. आणि मला ह्या वर्षी खूप निवांत आणि शांत वेळ मिळालेला आहे देवीची पूजा करायला. घर एकदम शांत होतं, रुद्र पण स्कूलला गेलेला. सो माझं सगळं काम बी मुरकलेलं, आता फक्त देवीची पूजा आणि मी एवढंच माझं चालू होतं ध्यान लावायचं. त्याच्यानंतर मग मी आपलं देवीचे पुस्तक जी कहाणी वाचायचे ते पण मी स्थापन करून घेतलेली आहे. माझ्याकडे फोटो होता महालक्ष्मीचा, तो मी स्थापन करून त्याला एक छोटंसं काल मार्केटला खूप सुंदर हार मिळाला, तो घेऊन घेतलेला. त्याच्यानंतर सगळ्यांना हळदी कुंकू वाहून फुलं वाहून घेऊया आपण आणि 5 फळं पण लावून घेते इथे. फळं लावून झाल्यानंतर देवीसाठी मी काय आज खीर वगैरे बनवली नाही कारण की संध्याकाळी जसं म्हणालेली आहे पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेल तुम्हाला, मी स्पेशल रेसिपी बनवणार होती गोड, म्हणून मी आता दूध ठेवणार आहे. सगळे तेच ठेवतात खरं तर, नैवेद्य तर दाखवायचंच आहे आपल्याला, पण मी पण तेच केलेलं आहे. दूध दाखवलेलं आहे देवीला, फळं मांडून वगैरे. आणि त्याच्यानंतर साईडची तयारी करायची. रेडी टू रंगोळी केलेली आहे ती मी इथे लावून घेणार आहे, रंगोळी वगैरे काढून घेणार आहे. आणि मग तुम्ही बघा माझ्या देवीचं खूप सुंदर रूप आहे. मला त्या दिवशी इतकं प्रसन्न वाटत होतं काय सांगू तुम्हाला, खूप सुंदर वाटत होती देवीचं रूप. नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः। नमः प्रकृत्यै भद्रायै नियता प्रणता स्मताम्। एखादी भक्तांनो श्री महालक्ष्मी व्रताची कथा, गुरुवारची कहाणी. ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख, दारिद्र्य, काळजी दूर होते. श्री महालक्ष्मीच्या कृपेने समृद्धी, संपत्ती, ऐश्वर्य, वैभव प्राप्त होते. मनीची इच्छा पूर्ण होते. श्री लक्ष्मीची पूजा आटपून झालेली आहे. किती सुंदर आईचं रूप दिसते. खूप छान प्रसन्न वाटतंय आज मला. आता सकाळपासून जरा तब्येत ठीक झाली. मी बोलली ना देवी आई सगळं करून घेणार. सो आता दुपार तर झालेली आहे. रुद्र येईल, रुद्रला भातू वगैरे भरवायचा आहे आणि मग संध्याकाळी स्वयंपाकाची तयारी करायची. आज मी बनवणार आहे अंगोरी रसमलाई. त्याचा पण व्हिडिओ मी वेगळा टाकून देईल यूट्यूबला आणि ह्याच्यामध्ये पण ॲड करेन. तर असं मी छोटंसं टीपॉयवर आमच्या हे केलेलं, डेकोरेशन केलेलं. थोडासा दुपारी आराम केला, खूप थकल्यासारखं पण वाटत होतं म्हणून थोडा अर्धा तास पडले. त्याच्यानंतर म्हणता म्हणता संध्याकाळ पण झाली आणि मी हे धूप करते. एव्हरी इव्हनिंगला मी हे धूप करत असते जेणेकरून घरात पॉझिटिव्हिटी राहावं आणि खूप सुंदर स्मेल वगैरे आणि वातावरण खूप प्रसन्न वाटतं हे केल्याने. पूर्ण घरभर मी करत असते आणि
रुद्रला पण ह्या सगळ्या गोष्टी मी शिकवत असते. कुठं ना कुठं त्याला त्या ह्या गोष्टी सगळ्या समजल्या पण पाहिजे. हे झाल्यानंतर मग मी स्वयंपाकाला लागणार होते. ह्यांना बोलली संध्याकाळचे पुस्तक तुम्हीच वाचून घ्या, रुद्रला पण बसवा, त्याला पण सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजे. मनात आले आपण त्या राजाच्या राजप्रसादीत राहावे, त्यामुळे राजा अधिक सुखी होईल व प्रजेला अधिक सुख देईल. गरीबाकडे राहिले तर तो ह्यांचं इथे पुस्तक वाचून झाल्यानंतर आम्ही देवीची आरती करून घेतली तिघांनी मिळून. आणि मी इथे स्वीटचं म्हणजे रसमलाईची तयारी करते आहे. ते दूध फाटून घेतलेलं मी, त्याचे छान असे गोल वगैरे आकार बनवायचे होते रसगुल्ल्यासारखे. आणि त्यासाठी आधी प्रोसिजर करावी लागते, त्याला अर्धा तास बाजूला ठेवावं लागतं, म्हणून मी ते बाजूला करून ठेवलेलं आधीच. मग इथे मी छोलेची भाजी बनवली, मेथीची भाजी, डाळीला फोडणी दिली आणि चपात्या वगैरे करून घेतले. भजी वगैरे पण करायचे होते, ते पण करून घेतले. पापड वगैरे तळून घेतलं, म्हणजे जेणेकरून लवकरात लवकर नैवेद्य दाखवायला कसं बरं पडतं. हे बघा माझी ही झाली रसमलाई आणि मी देवीला नैवेद्य दाखवलं आणि आम्ही जेवून घेतलं. मस्त एकदम छानच झालेलं जेवण. ह्यांना तर एवढी रसमलाई आवडलेली की काय सांगायचं, तारीफच करत होते. तर अशा पद्धतीने आज पूर्ण दिवस गेलेला आहे माझा. नैवेद्य पण दाखवलेला आहे, पूजा झाली, खूप मस्त वाटलं आज. खूप दिवस छान गेला आमचा. आणि दिवसभरात काय काय केलं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. माझी तब्येत पण बरी झाली, देवी आईने सगळं करून घेतलेलं आहे. सो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. बाय.